मागच्या 2-4 दिवसामध्ये आपण एक शब्द ऐकतो आहेत आरक्षण वर्गीकरण। जर महाराष्ट्रामध्ये आरक्षण वर्गीकरण लागू झालं तर नेमकं वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर त्याचा नेमका परिणाम काय होणार आहे। MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी यांचं जे काही कॉलेजचं सीट मॅट्रिकचं स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारे चेंज होणार आहे आणि कट ऑफवर त्याचा थेट परिणाम कशा प्रकारे होणार आहे। कट ऑफ या वर्षीचा कोसळणार आहे, वाढणार आहे किंवा हे आरक्षण उपवर्गीकरण याच वर्षी लागू होणार आहे का, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। विद्यार्थ्याचा नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनल मार्फत आम्ही प्रोव्हाइड करत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे नीट यूजी 2026 आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि वैद्यकीय प्रवेशावर होणारे परिणाम। सध्या आपण हा शब्द वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर किंवा न्यूज पोर्टलवर आपण ऐकतो आहेत। आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय होणार आहे, याच्याने कोणत्या गोष्टी बदलणार आहेत, कॉलेजचं सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे बदलणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटमध्ये काय चेंजेस होणार आहेत, त्याचबरोबर कॅटेगरीचे जे काही रिझर्वेशन आहेत त्याचा टेबल कशा प्रकारे बदलणार आहे, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन एका स्लाइडमध्ये आपण डिटेल समजून घेणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि याचा इम्पॅक्ट कशा प्रकारे होणार आहे, डॉक्युमेंट कशा प्रकारे बदलणार आहेत, हे सगळं डिटेल पाहणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, महाराष्ट्र शासनाने जी काही बदर समिती नेमलेली होती त्या बदर समितीचा अहवाल आणि MBBS, BDS, BAMS, BHMS किंवा ज्याला आपण हेल्थ सायन्स कोर्सेस म्हणतो त्याचं जे काही महाराष्ट्र शासनाचं सध्याचं सीट मॅट्रिक्स आहे, प्रत्येक कॉलेजच्या ज्या ठरवून दिलेल्या सीट आहेत, कॅटेगरीच्या ठरवून दिलेल्या सीट आहेत, त्याच्यामध्ये कसे बदल होणार आहेत, त्याचे नवे गणित कशा प्रकारे असणार आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। तत्पूर्वी नीट यूजी 2026 ची तयारी करत असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला आम्ही सुरुवात केलेली आहे। विद्यार्थ्याचा ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्यापासून, चॉईस फिलिंग भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं ॲडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये देत असतो। ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती हवी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या स्क्रीनवर तसंच आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस देण्यात आलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेजेस वाईज कट ऑफ पाहायचे असतील, कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहायचे असतील, शासनाचे वेगवेगळे नियम, परिपत्रक, सूचना एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा वेगवेगळे अपडेट त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मुख्य विषयाकडे येऊयात। एक पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। या आरक्षण उपवर्गीकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे, महत्त्वपूर्ण निकाल। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा हा ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे। कायदेशीर तरतूद राज्य सरकारांना SC म्हणजेच अनुसूचित जाती आणि ST अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण म्हणजे सब कॅटेगरायझेशन करण्याचा घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे। म्हणजेच SC आणि ST कॅटेगरीचं उपवर्गीकरण करण्याचा जो काही अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टाने राज्य शासनांना त्या ठिकाणी दिलेला आहे। मुख्य उद्देश आरक्षित प्रवर्गातील आणि अतिमागास उपजातींना मुख्य प्रवाहात आणणे, लाभांचे समान वाटप करणे आणि सर्वांना वैद्यकीय शिक्षणात समान संधी उपलब्ध करून देणे। वैद्यकीय शिक्षण नाही, इतर शिक्षण जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आलेला आहे। जेव्हा हा निर्णय आलेला होता, या निर्णयाच्या बाजूनी काही मतं होती, या निर्णयाच्या विरोधात काही मतं होती। याच्यामध्ये वेगवेगळे घटनातज्ञ असतील, कायदेतज्ञ असतील, समाजसेवक असतील, वेगवेगळे आपले मतांतर त्या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतात।
आपलं मत पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्पष्टीकरण दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी येत आहेत. दोन्ही बाजूंचा आपण रिस्पेक्ट करून सध्याच्या घडीला वैद्यकीय शिक्षणावर त्याचा काय परिणाम होतो हे आकडेवारीच्या आधारावर आपण तपासून पाहणार आहोत. यामध्ये छत्रपती अकॅडमी पुणेचं कुठलंही वैयक्तिक मत याच्यामध्ये नाहीये. ज्या काही घटना आजूबाजूला घडतात, जे काही न्यूज येतात, जे काही न्यूज पोर्टलवर बातम्या येतात, त्या बातम्यांच्या आधारावर आपण फक्त नीट UGच्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो हे तपासण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र शासनाची कार्यवाही जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर काय कारवाई केली आतापर्यंत. समिती स्थापन केली महाराष्ट्र शासनाने. निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर समितीने उपवर्गीकरणाचा सविस्तर आणि अभ्यासपूर्ण अहवाल मार्च 2026 मध्ये राज्य शासनाला सादर केला आहे. हे पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर सद्यस्थिती करंट अपडेट काय आहे. शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या अहवालावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना ऑब्जेक्शन्स अँड सजेशन्स मागवल्या आहेत. अंतिम मुदत जी आहे हरकती या अहवालावर काय नागरिकांचं म्हणणं आहे, त्यांच्या सूचना असतील, याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन असतील, त्या हरकती मांडण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम मुदत त्या ठिकाणी दिलेली आहे. शासनाचं पोर्टल त्या ठिकाणी ओपन आहे हरकती आणि सूचनांसाठी. त्याच्यानंतर पुढील दिशा. हरकती आणि सूचनांच्या प्रक्रियेनंतर नीट UG 2026च्या प्रवेश प्रक्रियेपूर्वी राज्य शासन याबाबत अंमलबजावणीचा अंतिम निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. अजून हा निर्णय झालेला नाही. जर हा निर्णय झाला तर काय बदल होऊ शकतो याविषयी आपण डिस्कस करतोय. परंतु ज्या काही 2 स्टेप शासनाने कंप्लीट केलेल्या आहेत त्या दृष्टीने शासन ह्या गोष्टी लागू करण्याच्या तयारीत आहे. त्याची दाट शक्यता असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगितलं जात आहे. पुढे जाऊयात. सध्याचे आरक्षण, ज्याला आपण व्हर्टिकल रिझर्वेशन किंवा ज्याला कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन असं म्हणतो, हे सध्याच्या आरक्षणाचा तक्ता आहे. अगदी डिटेलमध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर या ठिकाणी जर आपण बघू शकतो BJNT. आता वर्गीकरण काय आहे ते पण थोडक्यात आपण समजून घेऊयात. मुद्दा चाललाय SC आरक्षणाचा वर्गीकरणाचा. याच्यामध्ये वर्गीकरण म्हणजे काय. SC मध्ये काही बार्टीच्या याच्या आकडेवारीनुसार जवळपास 59 जाती SC कॅटेगरीमध्ये आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की SC आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा काही प्रवर्गांना त्या ठिकाणी होतो. काही छोट्या छोट्या जाती त्याच्यामध्ये समाविष्ट असलेल्या त्यांना आरक्षणाचा तेवढा लाभ होत नाही. त्यामुळे या आरक्षणाचं उपवर्गीकरण करा, सब कॅटेगरायझेशन करा. म्हणजेच याच्यामध्ये SCA, SCB, SCC अशा प्रकारे कॅटेगरायझेशन या ठिकाणी होऊ शकतं. जसं आपण इथे VJNT मध्ये पाहतोय, म्हणजेच VJA आणि NT प्रवर्ग जो आहे, नोमॅडिक ट्राईब जो आहे, त्यांना BCD मध्ये त्या ठिकाणी विभागलेला आहे. NTB, NTC, NTD आणि यांच्यासाठी सेपरेट सीटचं रिझर्वेशन त्या ठिकाणी केलेलं आहे शिक्षणामध्ये. म्हणजेच NTB साठी सेपरेट सीट ठेवलेल्या आहेत, NTC साठी सेपरेट सीट ठेवलेल्या आहेत, NTD साठी सेपरेट सीट ठेवलेल्या आहेत. त्यामुळे याचं वर्गीकरण झाल्यामुळं त्या कॅटेगरीनुसार त्या कॅटेगरीच्या रेशोनुसार त्यांच्या सीटचं वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे आणि त्यानुसार त्या कॅटेगरीचा कट ऑफ किंवा त्या कॅटेगरीचं सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं. सेम तसंच SC कॅटेगरीच्या बाबतीत आता महाराष्ट्र शासनाचे त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत की याचं वर्गीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. याच्यामध्ये कट ऑफवर कसा थेट परिणाम होतो जर आपण बघितलं तर NTB कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये बाकी NT नोमॅडिक ट्राईब पेक्षा कमी असते. त्यामुळे NTBचा कट ऑफ जो आहे, MBBS असेल, BAMS असेल, BDS असेल किंवा अन्य कोर्सेस असतील, हा कट ऑफ लोअर साईडला राहतो. NTC आणि NTDचा कट ऑफ हायर साईडला असतो. VJचा कट ऑफ सुद्धा हायर साईडला असतो. तर अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे SC कॅटेगरीच्या बाबतीमध्ये. त्याचा परिणाम इतर कॅटेगरीवर कशा प्रकारे होणार आहे, सीट मॅट्रिक्स, सीट टेबल कशा प्रकारे चेंज होणार आहे ते सुद्धा आपण पुढील स्लाइडमध्ये पाहू. डिटेलमध्ये जर आरक्षण आपल्याला पाहायचं झालं तर महाराष्ट्र शासनाचं CET सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर 2025 त्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. शेड्यूल कास्टला 13%. हेच प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्याच्या अर्ध होतं. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फुल रिझर्वेशन असतं. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज याच्या 50% होतं. म्हणजेच SC कॅटेगरी गव्हर्नमेंट कॉलेज 13%, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट अनएडेड इन्स्टिट्यूट 6.5% असं रिझर्वेशन आहे. आता हे जे काही 13% रिझर्वेशन आहे ह्याच्यामध्ये SCचं कॅटेगरायझेशन करून याच 13% रिझर्वेशनमध्ये सब कॅटेगरायझेशन करून एवढंच आरक्षण ठेवून, मूळ आरक्षण जे आहे तेवढंच ठेवून याच्यामध्ये मात्र सब कॅटेगरायझेशन करून सीटचं वाटप त्या ठिकाणी होऊ शकतं. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. या ठिकाणी
शेड्यूल ट्राइब्स, विमुक्त जाती, नोमॅडिक ट्राइब सी, नोमॅडिक ट्राइब डी, अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी इंक्लुडिंग एसबीसी 19% गव्हर्नमेंट कॉलेजला, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 9.5%. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी SCBC हे आरक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 10% ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर EWS गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हे 10% रिझर्वेशन आहे. सध्याच्या घडीला MBBS, BDS, BMS वैद्यकीय कोर्सेसमध्ये अशा प्रकारे आरक्षणचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर समांतर आरक्षण सुद्धा काही आहे, ज्याला आपण पॅरलल रिझर्वेशन म्हणतो. कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, व्हर्टिकल रिझर्वेशन त्याला आपण म्हणतो, आणि समांतर आरक्षण पॅरलल रिझर्वेशन म्हणतो. म्हणजेच SC कॅटेगरी पुन्हा इकडे पॅरललमध्ये जर आपण PWD घेतला तर हा बिंदू जो आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा PWD रिझर्वेशन. अशा प्रकारे सुद्धा ज्याला आपण पॅरलल रिझर्वेशन असं म्हणतो. महिलांसाठी या ठिकाणी 30% समांतर आरक्षण प्रत्येक कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल दोन्हीकडे असलेलं पाहायला मिळतं. PWD दिव्यांग 5% हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्वेशन आहे. त्याच्यानंतर डिफेन्ससाठी काही रिझर्वेशन आहे, D1, D2, D3 हे सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजला आहे. डोंगरी भाग, हिली एरिया 3% रिझर्वेशन हे सुद्धा फक्त MBBS गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे हिलीचं रिझर्वेशन, बाकी कोर्सेससाठी नाही. ऑर्फनसाठी 1% रिझर्वेशन अशा असलेलं पाहायला मिळतं. फक्त महिलांचं जे काही पॅरलल समांतर 30% आहे हे दोन्हीकडे लागू आहे, गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला. इकडे बाकी खालचे जे आहेत ते सगळे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्वेशन लागू आहेत. उपवर्गीकरणाचे थेट परिणाम काय होणार आहेत? मायक्रो फ्रॅगमेंटेशन. उपवर्गीकरण लागू झाल्यास प्रत्येक प्रवर्गाच्या जागा उपजातीनुसार अधिक सूक्ष्मपणे विभागल्या जातील. उदाहरणार्थ जसं SCA साठी काही जागा, SCA मध्ये मग काही जातींना ऍड केलं जाईल, SCB मध्ये काही जातींना ऍड केलं जाईल. तर यांचं जे काही जागा आहे ते अगदी सूक्ष्मपणे, जे काही रिझर्वेशन मूळ आहे SC कॅटेगरीचं त्याला कुठेही डिस्टर्ब न करता त्या ठिकाणी जागा वाटप हे कायदेशीररित्या पूर्णपणे महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. सूक्ष्म विभाजन, हॉरिझॉन्टल स्प्लिट या उपविभागामध्ये पुन्हा महिला 30%, PWD 5%, हिली 3% आणि डिफेन्स यांच्या समांतर जागांचे अनिवार्य विभाजन होईल. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्सचे नवीन गणित. या प्रक्रियेमुळे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय किंवा सेमी गव्हर्नमेंट महाविद्यालयामधील प्रवेश प्रक्रियेचे सीट मॅट्रिक्स पूर्वीपेक्षा अत्यंत गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. नेमकं सीट मॅट्रिक्स म्हणजे काय ते पण थोडक्यात तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे जेव्हा एखादा राऊंड सुरू होतो ॲप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर प्रत्येक कॉलेजला किती सीट आहेत, त्याच्यामध्ये ऑल इंडिया कोट्याला किती जाणार आहेत, स्टेटच्या वाट्याला किती येणार आहे. स्टेटच्या वाट्याला उदाहरणार्थ 250 सीटचं ग्रँड मेडिकल कॉलेज आहे, स्टेटच्या वाट्याला 210 सीट आलेल्या आहेत. आता या 210 सीटला प्रत्येक कॅटेगरीच्या रिझर्वेशननुसार शासनाला डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता SC साठी काही सीट ठेवल्यात, ST, VJ, NT1, NT2, NTC, OBC, SCBC, EWS आणि ओपन अशा कॅटेगरी वाईज सीटचं डिस्ट्रीब्युशन आहे. इकडे जर बघितलं डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर अशा प्रकारे रिझर्वेशन या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता ह्या ज्या काही उपवर्गीकरण लागू झालं तर या ठिकाणी SCच्या ज्या सीट आहेत याच्यामध्ये पुन्हा SCA, SCB किंवा SC1, SC2, SC3 अशा प्रकारे या ठिकाणी सीट मॅट्रिक्समध्ये नव्याने कॉलम त्या ठिकाणी ॲड होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. कट ऑफ मधील संभाव्य बदल. नेमका कट ऑफ मध्ये काय बदल होऊ शकतो? जेव्हा कट ऑफ कमी किंवा जास्त होतो त्या कट ऑफला नीट परीक्षा तर कारणीभूत आहेच, परंतु त्या त्या राज्यातले राज्य शासनाचे नियम सुद्धा त्याला त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. एक उदाहरण देऊयात. जेव्हा मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी SCBC हे 10% आरक्षण लागू झालेलं होतं तर बरेचसे EWS प्रवर्गात असणारे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SCBC प्रवर्गामध्ये त्यांना सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळालेले होते आणि त्या वर्षीचा EWSचा जो काही कट ऑफ होता तो कमालीचा ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळतो इतर कॅटेगरीपेक्षा. तर अशा प्रकारचे थेट परिणाम त्या ठिकाणी शासनाच्या नियमांचे होत असतात. सकारात्मक परिणाम, आरक्षित प्रवर्गातील अतिसामान्य किंवा अति मागास उपजातींचा कट ऑफ खाली गेली ज्यामुळे त्यांना कमी गुणावरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय JMC मिळण्याची संधी उपलब्ध होईल. वाढती स्पर्धा, प्रवर्गातील प्रगत उपजातींच्या विद्यार्थ्यांमध्ये जागांसाठी स्पर्धा वाढेल ज्यामुळे त्यांचा अंतर्गत कट ऑफ लक्षणीयरित्या वाढू शकतो. म्हणजेच SCचं उपवर्गीकरण झालं आणि प्रगत SC कॅटेगरीसाठी जागा जर कमी ठेवल्या शासनाने
तर त्यांच्यामध्ये स्पर्धा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वाढू शकते. ओपन प्रवर्गावर काय प्रभाव पडेल? आरक्षित प्रवर्गातील स्पर्धा वाढल्याने गुणवत्ताधारक विद्यार्थी मेरिटच्या आधारे ओपनच्या जागावर दावा करू शकतात, ज्यामुळे ओपनमधील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा आपण नीट समजून घेऊयात. जेव्हा चॉईस फिलिंग करत असतो विद्यार्थी, चॉईस फिलिंगच्या आधी विद्यार्थ्याला सीईटी सेलकडनं एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही तुमची कॅटेगरी जी आहे ओपन मधून जाणार आहात का रिझर्व्ह मधून जाणार आहात. हा जो काही ऑप्शन आहे ते ओपन आणि ईडब्ल्यूएस सोडून सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आहे. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्या कॅटेगरीच्या सीट मॅट्रिक्समध्ये कमी दिसत आहेत, जर आपल्याला ओपनच्या सीटवर क्लेम करायचं असेल तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो. तर यामुळं ओपनच्या प्रवर्ग आहे त्याच्यावर सुद्धा थेट परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. आवश्यक कागदपत्रांमध्ये थोडाफार बदल होईल. जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र. त्यानंतर काही प्रगत SC कॅटेगरीज आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर सुद्धा लागू करावा असा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेत येतो आहे. याच्यावर काय होईल ते आपल्याला पुढं समजून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर उपजातीचा अचूक पुरावा. परत शासनाने सब कॅटेगरीशन करून उपजातीमध्ये काही जाती टाकल्या तर त्यांचा पुरावा सुद्धा विद्यार्थ्यांना सादर करावा लागू शकतो का, किंवा कास्ट सर्टिफिकेटवरच त्या विद्यार्थ्याचा उपजातीचा सुद्धा उल्लेख येईल. हे सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर हे सीट मॅट्रिक्स अशा प्रकारे असतं, त्याच्यामध्ये सुद्धा मोठे चेंजेस होऊ शकतात. याविषयी तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, किंवा शासनाने जे काही हरकतींचं पोर्टल उघडलेलं आहे त्या ठिकाणी हरकती विद्यार्थी किंवा पालक कोणीही त्या ठिकाणी देऊ शकतं. याविषयी तुमचं जे मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.